नागपुर के बजाजनगर पुलिस थाना हद से एक बेहद ही सनसनीखेज और झकझोर कर देने वाला मामला सामने आया है, जहां एक घरेलू नौकर दंपति के साथ अमानवीय व्यवहार किया गया है। दंपति के साथ न सिर्फ मारपीट की गई, बल्कि उन्हें जान से मारने की धमकी देते हुए इंजेक्शन भी लगाए गए हैं। बता दें कि बालाघाट निवासी ओम प्रकाश बिंदवारी और उनकी पत्नी चंदा काम की तलाश में नागपुर आए थे। एक विज्ञापन देखकर उन्होंने बास्केटबॉल ग्राउंड निवासी अमिन तिवारी से संपर्क किया। दंपति अक्टूबर माह से अमिन तिवारी के घर पर काम कर रहा था और बच्चों के साथ वहीं रह रहा था। घटना 12 दिसंबर की है, जब चंदा ने अमीन के बेटे को भोजन तैयार होने की सूचना दी। इस पर अमीन के बेटे ने कथित तौर पर गाली गलौज करते हुए चंदा को धक्का दिया। जब चंदा ने यह बात अपने पति ओम प्रकाश को बताई, तो ओम प्रकाश ने अमीन और उनके बेटे से कहा कि अगर हमारा काम पसंद नहीं है तो नौकरी से निकाल दें। तभी दोनों आरोपियों ने ओम प्रकाश से मारपीट की और उनके दोनों पैरों में इंजेक्शन लगाया और कहा कि अब तू मरने वाला है। पुलिस ने दोनों आरोपियों के खिलाफ मारपीट सहित अन्य धाराओं के तहत मामला दर्ज किया है। आगे की जांच बजाजनगर पुलिस कर रही है। पोलीस स्टेशन बजाजनगर येथील फिर्यादी चंपाबाई बिंदवारी वय 30 वर्ष राहणार कटनी बालाघाट मध्य प्रदेश यांच्या तक्रारीवरून आरोपी नामे अमित तिवारी आणि त्यांचा मुलगा आर्यन अमित तिवारी यांच्या विरुद्ध BNSचे कलम 118(1), 126(2), 79, 296, 351(3), 35 BNS अन्वये दिनांक 13/12/2025 ला गुन्हा दाखल आहे। सदर गुन्ह्याची जी घटना आहे ती 12 तारखेला रात्री 8 वाजताच्या सुमारास घडलेली होती। यामध्ये फिर्यादी हे आरोपींच्या घरी घरकाम करतात, त्या लेडीज आणि त्यांचे पती सुद्धा, तर आणि त्यांचेच फिर्यादी हे आरोपीच्याच घरी राहतात। मागील 2 महिन्यापासून त्यांनी तिथे कामाला सुरुवात केलेली होती। तर यांना वारंवार ते लोक त्रास द्यायचे आरोपी फिर्यादी पक्षाला, आणि घटनेच्या दिवशी त्यांनी फिर्यादीने मी घरी जाऊ का असे विचारले असता आरोपी क्रमांक 1 अमित तिवारी यांनी त्यांना शिवीगाळ केली असली, आणि तसेच त्यांचे पती जाब विचारायला आले असता त्यांच्या पतींना सुद्धा त्यांनी मारहाण केली आणि इंजेक्शनची सुई जी असते त्या सुईने त्यांच्या पाठीवर त्यांनी मारून जखमी केलं। त्यामुळे आपण जुनं भादवीचं कलम 324 प्रमाणे यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे आणि लवकरच यामध्ये दोषारोपपत्र सुद्धा दाखल करण्यात येईल मुक्तीमध्ये। फिर्यादी हे मागील 2 महिन्यापासून ऑक्टोबर महिन्यापासून आरोपी यांच्याकडे घरकाम करत होते, म्हणजे स्वयंपाक, धुणी भांडी, घराची सफाई, आणि फिर्यादीचे पती हे आरोपी यांची गाडी चालवायची कार।